नमस्कार, मी मंजुषा शिवण क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण 42 साइजचे कटोरीचे ब्लाउजची पेपर कटिंग करणार आहोत। तर चला 42 साइजचे कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग करायला सुरुवात करूयात। आणि तुम्ही जर अजून मंजुषा शिवण क्लास ह्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजेच मी जे नवीन व्हिडिओज अपलोड करेल त्यांची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील। इथे मी 42 साइजचं कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग करण्यासाठी एक पेपर घेतलेला आहे। मी इथे व्हाईट पेपर यूज करत आहे, तुम्ही न्यूजपेपर देखील यूज करू शकतात। सर्वात आधी आपण उंची मोजून घेऊयात। सर्वात आधी आपल्याला उंची मोजून घ्यायची असते। इथे आपल्याला पेपरची जी वरची साइड आहे तिथून टेप ठेवायचा आहे आणि या पद्धतीने उंची मोजून घ्यायची आहे। इथे मी तयार ब्लाउजची उंची 14.5 इंच घेणार आहे, त्यात आपल्याला 1 इंच वाढवून घ्यायचं आहे। आपण यात 1 इंच वाढून 15.5 इंचवरती टिक करायचं आहे। जे 1 इंच आपण वाढवून घेतो ते शिलाई मार्जिनसाठी वाढवून घ्यायचं असतं। जर तुमच्या तयार ब्लाउजची उंची 15 इंच असेल तर तुम्ही 16 इंच उंची घ्यायची आहे, म्हणजेच आपण 1 इंच ही शिलाई मार्जिनसाठी वाढवून घ्यायचं आहे। मी इथे तयार ब्लाउजची उंची जी आहे ती 14.5 घेतलेली आहे, म्हणून 1 इंच वाढून 15.5 इंचवरती टिक केलेला आहे। इथूनही आपण 15.5 इंच घेऊयात। बघू शकता मी जो पेपर घेतलेला आहे तो 15.5 इंच उंचीचा घेतलेला आहे। इथे आपली उंची बघून झालेली आहे आणि मोजूनही झालेली आहे। आता आपण शोल्डर मोजून घेऊयात। 42 साइजसाठी आपल्याला शोल्डर 5.5 इंच घ्यायचं आहे। आपल्याला 5.5 ते 5.5 इंच 42 साइजसाठी शोल्डर घ्यायचं असतं, पण मी इथे 5.5 इंच शोल्डर घेत आहे। 5.5 इंचवरती मी इथे टिक केलेली आहे। 2.25 ते 2.5 इंच आपल्याला इथे गडारुंदी घ्यायची आहे। मी इथे 2.5 इंच गडारुंदी घेत आहे, तुम्ही 2.25 इंच देखील घेऊ शकता। इथे आपण गडारुंदी 2.5 इंचवरती टिक केलेली आहे। आता आपण जो पाठीमागचा गडा आहे त्याची उंची मोजून घेऊयात। मी इथे जो पाठीमागचा गडा आहे त्याची उंची घेत आहे 11 इंच। तुमचा जर तयार ब्लाउजचा गड्याची उंची असेल 10.5 इंच तर आपल्याला 11 इंच घ्यायचं आहे। गड्यामध्ये आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी वाढवून घ्यायला लागतं आणि तुमचा गडा जर 9.5 इंचाचा असेल तर त्यात आपल्याला अर्धा इंच वाढून 10 इंचवरती टिक करायची आहे। इथे आपण गडारुंदी ही 2.5 इंच घेतलेली आहे। आता आपण मुंडा मोजून घेऊयात। इथे मी 6.5 इंच मुंडा घेत आहे। 6.5 इंचवरती मी ते टिक केलेला आहे। इथून आपण 5.5 इंच मोजून घेऊयात। ब्लाउज वरून मापे कशी घ्यायची त्यामध्ये मी मुंडा कसा मोजून घ्यायचा ते डिटेलमध्ये सांगितलेलं आहे आणि त्याचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आता आपण इथून लाईन मारून घेऊयात। इथे आपण जी मुंड्याची उंची आहे ती 6.5 इंच घेतलेली आहे। तुम्ही तुमच्या तयार ब्लाउजवरून मुंड्याची उंची काढू शकता। मी ते 5.5 इंचवरती टिक करून घेतलेला आहे। आता आपण 42 साइजची घडी बघूयात। 42चा आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे। 42चा चौथा भाग आहे 10.5 इंच। इथे आपण 42चा चौथा भाग काढलेला आहे। 42चा चौथा भाग आहे 10.5 इंच। 10.5 इंचवरती मी इथे टिक केलेली आहे। पुढे आपल्याला 1.5 इंच हे शिलाई मार्जिनसाठी वाढवून घ्यायचं आहे। आपण प्रत्येक साइज मध्ये हे 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी वाढवून घेत असतो। आता आपण जिथे जिथे टिक केले तिथे लाईन मारून घेऊया। हा आपला पाठीमागचा भाग आहे। सर्वात आधी मी पाठीमागचा भाग कट करत आहे। पाठीमागचा गडा तुम्ही तुमच्या चॉईसनुसार छोटा किंवा मोठा घेऊ शकता। एका साइजचे पेपर कटिंगवरून अनेक साइजचे पेपर कटिंग कसे करायचे त्याचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। इथे मी या पद्धतीने टिक करून घेतलेला आहे। आता आपण 1/2 इंच या साईडला टिक करून घेऊयात। आपल्याला गड्याच्या साईडने 1/2 इंच मुंड्याच्या इथे टिक करून घ्यायचं आहे। हे आपण का टिक करतो, बऱ्याच जणांच्या आर्महोलला चुन्या पडतात, त्यासाठी आपल्याला हे 1/2 इंच ते अर्धा इंच टिक करून घ्यायचं असतं, पण मी ते 1/2 इंच टिक करत आहे। ज्याच्या आर्महोलला जास्त चुन्या पडत असतील त्यांनी अर्धा इंच टिक करून घ्यायचं आहे। इथे आपण जी गडारुंदी घेतलेली आहे ती 2.5 इंच आहे। तुम्हाला जर डीप गडा घ्यायचा असेल तर आपल्याला पुढे अर्धा ते 1/2 इंच वाढवून घ्यायचं असतं।
मी इथे पाव इंच एवढं वाढवून घेत आहे. तुम्हाला जर जास्त डीप गळा हवा असेल तर तुम्ही अर्धा इंच वाढवून घेऊ शकता. आणि तुम्हाला जर पाठीमागचा गळा नॉर्मल गोल घ्यायचा असेल तर तुम्ही 2.5 इंच गळा रुंदी राहू द्या. हे डीप गळ्यासाठी मी टिक करून दाखवत आहे. आपण डीप गळ्यासाठी टिक करून घेतलेला आहे. आपल्याला जर डीप गळा घ्यायचा असेल तर त्यासाठी आपल्याला पाव ते अर्धा इंच या साईडने टिक करून घ्यायचं असतं. आता आपण गळ्याला आकार देऊन घेऊयात. मी इथे 1 इंचवरती टिक करून घेत आहे. मी नॉर्मल गोल गळ्याचाही आकार देऊन दाखवत आहे आणि डीप गळ्याचाही आकार देऊन दाखवणार आहे. हा आहे आपला नॉर्मल गोल गळा आणि हा आहे डीप गळा. तुम्हाला जर यापेक्षा जास्त डीप गळा हवा असेल तर तुम्ही अर्धा इंच वाढवून घेऊ शकता. जे आपण पाव इंच घेतलेलं आहे ते तुम्ही अर्धा इंच घेऊ शकता. इथून आपल्याला आहे तेवढीच गळा रुंदी ठेवायची आहे. फक्त डीप गळ्यासाठी आपल्याला ह्या साईडनेच पाव ते अर्धा इंच हे वाढवून घ्यायचं आहे. आपण हे डीप गळ्यासाठी पाव ते अर्धा इंच वाढवून घेत असतो. आपल्याला आधी 2.5 इंच गळा रुंदी घेऊन नंतर पाव ते अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे. इथून आपण 1 इंचवरती टिक करून घेऊया. इथून 1.25 इंचवरती टिक करायचं आहे. इथून आपण 1.25 इंचवरती टिक करून घेऊ शकतो. तुम्ही अर्धा इंचवरती देखील टिक करून घेऊ शकता, पण मी 1.25 इंचवरती टिक करून घेणार आहे. म्हणजे जो पाठीमागचा आकार आहे तो 1.25 इंचाचा घेणार आहे. तुम्ही जो पाठीमागचा आकार आहे तो अर्धा इंचवरती देखील देऊ शकता. इथे आपण पाव इंच खालच्या साईडला टिक करून घेणार आहोत. बरेच जणांचं काखीमध्ये ब्लाऊज टाईट होतं, त्यासाठी आपल्याला पाव इंच या साईडने टिक करून घ्यायचं असतं. या पद्धतीने पाव इंच टिक करून घेतल्यामुळे जो आपल्या मुंड्याचा आकार आहे तोही अगदी व्यवस्थित येतो. मी आधी जो आतला आकार आहे तो देणार आहे. आपल्याला तशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे. हा आहे आपला आतला आकार. मी तुम्हाला डार्कही करून दाखवते. इथे मी जो आतला मुंड्याचा आकार आहे तो डार्क करून दाखवला आहे. या पद्धतीने आपला मुंड्याचा आकार आला पाहिजे. आता आपण हा बाहेरचा आकार देऊयात. इथे आपण 1.5 इंचवरती टिक करून घ्यायची आहे आणि तिथूनच आपल्याला आकार द्यायचा आहे. इथे आपल्याला जो मुंडा आहे त्यालाही पाठीमागचा आकार देऊन घ्यायचा आहे. मी इथे मुंड्याला पाठीमागचा आकार देऊन घेत आहे. मी तो आकारही डार्क करून दाखवते. इथे आपले पाठीमागचे आणि पुढचे जे आकार होते मुंड्याचे ते देऊन झालेले आहेत. या पद्धतीने आपले आकार आले पाहिजे. इथून आपण 1.25 इंच घेतलेला आहे. हे जे आकार आहेत 1.25 इंचाचा आहे आणि हा जो आकार आहे आतला तो 1 इंचाचा आहे. इथून आपण पाव इंच एक्स्ट्रा घेऊन घेतलेला आहे आणि इथून हा जो आकार आहे तो 1 इंचावरती दिलेला आहे आणि हा पुढचा आकार जो आहे तो 1.25 इंचावरती दिलेला आहे. हे पाव इंच आपण बरेच जणांच्या आर्महोलला चुन्या पडतात त्यासाठी हे साईडला वाढवून घेत असतो. ही झाली आपली गळा रुंदी. आणि आपल्याला जर डीप गळा घ्यायचा असेल तर त्यासाठी आपल्याला इकडे पाव ते अर्धा इंच वाढवून घ्यायचं असतं आणि या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा असतो. मी इथे फक्त पाव इंच वाढवून घेतलेला आहे. तुम्हाला जर जास्त डीप गळा हवा असेल तर तुम्ही अर्धा इंच देखील वाढवून घेऊ शकता. इथे आपण काखेच्या साईडलाही पाव इंच खालच्या साईडला टिक करून आकार दिलेला आहे. हे जे आकार आहेत ते 1.5 इंचापर्यंत आपले सेम आले पाहिजे, म्हणजेच दोघं आकार जॉईंट आले पाहिजे. जर आपले दोघंही आकार जॉईंट नाही आले तर आपण ज्या वेळेला बाही लावतो त्यावेळेला जो बाहीचा जॉईंट असतो तो वेगवेगळा होतो. म्हणून आपल्याला हे 1.5 इंचापर्यंत एकच आकार द्यायचा आहे आणि तिथून पुढे वेगळा करायचा आहे. आता आपण कमर मोजून घेऊयात. कमर आहे 36 इंच. 36चा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे. 36चा चौथा भाग आहे 9 इंच. तुम्ही कमरेचं माप तुमच्या ब्लाऊजवरून घेऊ शकतात आणि त्याचा चौथा भाग काढून या पद्धतीने टिक करून घेऊ शकतात. मी इथे जे 42 साईजचा ब्लाऊज कट करत आहे त्याचं कमरेचं माप आहे
36 इंच, म्हणून मी इथे 9 इंच घेतलेला आहे. 36चा चौथा भाग आपला 9 इंच आहे, म्हणून मी इथे 9 इंचावरती टिक केलेली आहे. तुम्ही कमरेचं माप तुमच्या ब्लाऊजवरून मोजून घेऊ शकतात. हे जे अर्धा इंच आहे, जो आपला पाठीमागचा टक्स येतो, त्यासाठी आपल्याला हे अर्धा इंच वाढून घ्यायला लागतं. तिथून पुढे आपण 1.5 इंच, हे 1.5 इंच आपल्याला शिलाई मार्जिनसाठी वाढवून घ्यायचं आहे. प्रत्येक साईजच्या पेपर कटिंगमध्ये हे आपण 1.5 इंच वाढवून घेत असतो. इथे जर आपण 1.5 ते 1.25-2 इंच वाढवलेलं असेल तर तेवढंच आपल्याला इथेही वाढवून घ्यायचं आहे. आणि इथे जर तुम्ही 1 इंच घेतलेलं असेल शिलाई मार्जिन, तर इथेही आपल्याला 1 इंचच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. जेवढं आपण काकेच्या साईडला शिलाई मार्जिन वाढवलेलं आहे तेवढंच आपल्याला इथं शिलाई मार्जिन घ्यायचं असतं. आणि प्लस आपल्याला अर्धा इंच टक्स पॉईंटसाठी, जो पाठीमागे टक्स येतो त्यासाठी आपल्याला अर्धा इंच हे एक्स्ट्रा घ्यायचं असतं. इथे आपण लाईन मारून घेऊयात. इथे मी या पद्धतीने लाईन मारून घेतलेली आहे. आता आपण गड्याच्या साईडला 1/2 इंच खाली टिक करून घेऊयात. जिथे आपण गडा रुंदी घेतलेली आहे वरच्या साईडला 1/2 इंच खालच्या साईडला टिक करून घ्यायचं आहे आणि क्रॉस लाईन मारायची आहे. बऱ्याच जणांचे शोल्डर गळण्याचे प्रॉब्लेम असतात, त्यासाठी आपल्याला ही पद्धत यूज करायची आहे. ज्यांचे गळे गळतात त्यांनी ही पद्धत यूज करायची आहे. 1/2 इंच आपल्याला गड्याच्या साईडने टिक करायचं आहे आणि क्रॉस लाईन मारायची आहे. इथे आपण जे शोल्डर घेतलेलं आहे ते 5.5 इंचाचं आहे. जे 42 साईजसाठी आपण शोल्डर घेतलेलं आहे ते 5.5 इंच आहे. गडा रुंदी आपण 2.5 इंच घेतलेली आहे. इथेही आपली गडा रुंदी 2.5 इंच आहे आणि डीप गडा घ्यायचा असेल तर त्यासाठी आपल्याला 1/2 इंच ते अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे. गडा रुंदी 2.5 इंच, हे जे आपण वाढवून घेतलेलं आहे ते 1/2 इंच आहे. 1/2 इंच ते अर्धा इंच आपल्याला या साईडने वाढवून घ्यायचं असेल. जर तुम्हाला डीप गडा घ्यायचा आहे तरच आपल्याला हे वाढवून घ्यायचं आहे. जर तुम्ही नॉर्मल गोल गडा घेत असाल तर त्यासाठी आपल्याला ही वाढवायची गरज येत नाही. हे आहे डीप गड्यासाठी. तुम्हाला जर डीप गडा घ्यायचा असेल तर त्यासाठी आपल्याला हे 1/2 इंच वाढवून घ्यायचं असतं. इथून आपण हे 1 इंच घेतलेलं आहे आणि आपल्या इकडच्या साईडला आपण 1/2 इंच हे टिक करून घेतलेलं आहे. हे 1/2 इंच आपण का टिक केलेलं आहे, बऱ्याच जणांच्या आर्मोलला चुने येतात, त्यासाठी आपण 1/2 इंच हे टिक केलेलं आहे. इथून आपण 1 इंच वरती मुंड्याला हा आकार दिलेला आहे. हा 1 इंच वरती जो आकार दिलेला आहे हा पुढचा आकार आहे आणि हा पाठीमागचा आकार 1.25 इंच वरती दिलेला आहे. आपल्याला हा पाठीमागचा आकार 1.25 इंच वरती द्यायचा आहे. इथे मी किती इंच घेतलेला आहे ते लिहून दाखवलेलं आहे. लिहिल्यामुळे लवकर लक्षात येतं. हे जे आहे ते 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन आहे. हे प्रत्येक साईजच्या पेपर कटिंगमध्ये मी सांगत असते की 1.5 इंच आपण जे घेतो ते शिलाई मार्जिन असतं. ते 1.5 ते 2 इंच शिलाई मार्जिन आपल्याला घ्यायलाच लागतं. आणि जी घडी घेतो ती आपली परफेक्ट मेजरमेंटची घडी असते, त्यात आपल्याला हे 1.5 इंच शिलाई मार्जिन वाढवून घ्यायला लागतं. आणि आपण जी घडी घेतलेली आहे 42 साईजची ती 10.5 इंचाची आहे. आपण जी घडी घेतलेली आहे 42 साईजची ती 10.5 इंचाची आहे. 10.5 इंचमध्ये आपण 1.5 इंच हे वाढवून घेतलेलं आहे शिलाई मार्जिनसाठी. जसं आपण काकेच्या साईडला 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी वाढवून घेतो तसंच आपल्याला कमरेतही 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी वाढवून घ्यायचं असतं. ही आपली घडी आहे आणि ही 1.5 इंच शिलाई मार्जिन आहे. इथे आपला पाठीमागचा भाग टिक झालेला आहे. मी कमरचंही लिहून देते तुम्हाला. 36 साईजचं कमर आहे. त्याचा आपल्याला चौथा भाग करायचा आहे. 36चा चौथा भाग आहे 9 इंच. 9 इंच वरती मी इथे टिक केलेला आहे. तुम्ही कमरेचं माप तुमच्या ब्लाऊजवरून घेऊ शकता आणि त्याचा चौथा भाग करून या पद्धतीने टिक करून घेऊ शकता. आणि हे जे अर्धा इंच आहे तो मागचा टक्स आहे, ते आपल्याला कंपल्सरी घ्यायचं असतं. आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन आहे जे आपण वरच्या साईडला वाढवून घेतलेलं आहे, तेही आपल्याला वाढवून घ्यायला लागतं.
इथे आपला पाठीमागचा भाग टिक झालेला आहे। आपण हा 42 साईजचा पाठीमागचा भाग खूप सोप्या पद्धतीने टिक केलेला आहे। आता आपण कट करून घेऊया। मी याआधी 28 साईज पासून ते 40 साईज पर्यंत कटोरीचे ब्लाउज कसे कट करायचे त्याचा व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। इथे मी हा मुंड्याचा भाग कट केलेला आहे। आता आपण घडीच्या साईडचा जो एक्स्ट्राचा भाग आहे तो कट करून घेऊयात। आपल्याला हा एक्स्ट्राचा भाग कट करून घ्यायचा असतो। मी इथे जो एक्स्ट्राचा भाग होता तो कट करून घेतलेला आहे। आता आपण गळा कट करूयात। मी इथे गळा कट करून घेत आहे। मी इथे तुम्हाला डीप गळा कट करून दाखवत आहे। मी नॉर्मल डीप गळा घेतलेला आहे। तुम्हाला जर यापेक्षा जास्त डीप गळा हवा असेल तर मी जिथे 1/2 इंच वाढवून घेतलेला आहे तिथे आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचा आहे। बघा मी इथे गळाही कट करून दाखवलेला आहे आणि मुंडाही कट करून दाखवलेला आहे। नॉर्मल गळ्यासाठी आपल्याला 2.5 इंच गळा रुंदी घ्यायची असते आणि डीप गळ्यासाठी आपल्याला 2.5 इंचच्या पुढे 1/2 इंच ते अर्धा इंचही वाढवून घ्यायचं असतं। आता आपण पाठीमागचा टक्स टिक करून घेऊयात। मी इथे 5 इंच रुंदीचा पाठीमागचा टक्स घेत आहे। 1/2 इंच या साईडने आणि 1/2 इंच त्या साईडने आपण टिक करून घेऊयात। मी टक्सची उंची घेत आहे 5 इंच आणि रुंदी ही मी 5 इंच घेतलेली आहे। इथेही मी टिक करून घेत आहे। इथे आपण टक्स तयार करून घेतलेला आहे, म्हणजे टक्स पॉइंट मी तयार करून दाखवलेला आहे। हा जो टक्स आहे तो आपला अर्धा इंचाचा आहे, आपण ते वाढवून घेतलेला आहे। इथे आपला पाठीमागचा भाग टिक झालेला आहे। आता आपण पुढचा भाग टिक करूयात। मी इथे सेम पद्धतीने व्हाईट पेपर घेतलेला आहे। आता आपण त्यावरती जो पाठीमागचा भाग कट केलेला आहे तो ठेवूयात। हे 1/2 इंच ही आपण कट करून घेऊयात। इथे आपण 1/2 इंच कट करून घेतलेला आहे। आता आपण हाच पाठीमागचा भाग ठेवून पुढच्या भागावरती टिक करून घेऊयात। मी इथे सेम पद्धतीने हा पाठीमागचा भाग ठेवलेला आहे। इथे आपल्याला पाठीमागचा भाग ठेवायचा आहे। आता आपण मुंडा टिक करून घेऊयात। मी ते मुंडा टिक करून घेत आहे। आधी आपल्याला पुढच्या साईडला पाठीमागचा मुंडा हा टिक करून घ्यायचा असतो, नंतर आपण पुढचा मुंडा टिक करत असतो। इथे मी साईडनेही टिक करून घेत आहे। उंचीही आपल्याला टिक करून घ्यायची आहे, नंतर आपण पुढच्या भागाच्या उंचीमध्ये अर्धा इंच वाढवून घेत असतो। इथे आपण गळा उतार जो दिलेला आहे 1/2 इंचाचा तोही आपण टिक केलेला आहे। इथे आपण या पद्धतीने टिक करून घेतलेला आहे। आता आपण खालच्या साईडला अर्धा इंच उंचीमध्ये वाढवून घेऊयात। मागच्या भागापेक्षा पुढच्या भागात आपल्याला अर्धा इंच उंचीमध्ये वाढवून घ्यायचं असतं। प्रत्येक पेपर कटिंगमध्ये मी सांगत असते, म्हणजेच प्रत्येक साईजच्या पेपर कटिंगमध्ये मी सांगत असते, पाठीमागच्या भागापेक्षा आपल्याला पुढच्या भागात अर्धा इंचही वाढवून घ्यायचं असतं। मी इथे अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे। इथे आपलं जे शोल्डर आहे ते 5.5 इंच येत आहे की नाही ते बघूयात। बघा 5.5 इंच येत आहे बरोबर। इथेही आपण 5.5 इंचवरती टिक करून घेऊयात। पुढच्या मुंड्याच्या आकारासाठी आपल्याला हे टिक करून घ्यायचं असतं। इथून आपण 6.5 इंच आता आपण लाईन मारून घेऊयात। मी इथे लाईन मारून घेत आहे। इथे आपण पाठीमागचा मुंडा टिक केलेला आहे। आता पुढचा मुंडा टिक करूयात। 1/2 इंच आपण ह्या साईडने जसं आपण पाठीमागच्या भागाला घेतलं होतं 1/2 इंच, तसंच आपल्याला इथेही 1/2 इंच घ्यायचं आहे। आणि तुम्ही जर अर्धा इंच घेतलं असेल तर आपल्याला इथेही अर्धा इंच घ्यायचं आहे। इथे मी या पद्धतीने लाईन मारलेली आहे। आता आपण इथून 1 इंचवरती टिक करून घेऊयात। मी इथे 1 इंचवरती पॉईंट केलेला आहे। आता आपण आकार देऊन घेऊया।
तुमच्या जर आर्महोलला जास्त चुन्या पडत असतील तर तुम्ही पाव इंचाऐवजी अर्धा इंचही घेऊ शकता. इथे मी मुंड्याला या पद्धतीने आकार देऊन घेतलेला आहे. तो आकार तुम्हाला मी डार्क करून दाखवते. मी इथे जो आकार आहे आपण घेतलेला आता 1 इंचावरती त्याला आकार देऊन घेतलेला आहे. हे आपण 1 इंच घेतलेलं आहे आणि पाठीमागचं पावणे 1 इंच. आता आपण पुढचा गळा मोजून घेऊयात. आपण इथे पुढचा गळा 7.5 इंच घेत आहोत. तयार ब्लाऊजचा जर गळा तुमचा 7 इंच असेल तर आपल्याला अर्धा इंच वाढून 7.5 इंचवरती टिक करायचं आहे. प्रत्येक ब्लाऊजच्या गळ्याच्या उंचीमध्ये आपण अर्धा इंचही वाढवून घेत असतो. वरचा जो शोल्डरच्या भागात आपलं अर्धा इंच शिलाई मार्जिनमध्ये जातं त्यासाठी आपल्याला गळा उंचीमध्ये अर्धा इंच वाढवून घ्यायला लागतं. पाठीमागच्या गळ्यातही आपण अर्धा इंच वाढवून घेत असतो आणि पुढच्या गळ्यातही आपण अर्धा इंच वाढवून घेत असतो. इथे आपण 7.5 इंच घेतलेला आहे. 7 इंच तयार ब्लाऊजचा गळा आहे. 1 इंचावरती आपण इथे टिक केलेली आहे. आता आपण आकार देऊन घेऊयात. मी इथे गळ्याला आकार देऊन घेतलेला आहे. आता आपण खालच्या साईडला जो एक्स्ट्राचा पेपर आहे तो कट करून घेऊयात. जे आपण अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे ते आपल्याला कट नाही करायचं आहे. जो एक्स्ट्राचा पेपर होता तो मी आधी कट करून घेतलेला आहे. आता आपण क्रॉसपट्टी मोजून घेऊयात. मी ते गळ्याच्या साईडने 4 इंच क्रॉसपट्टी घेतलेली आहे. म्हणजेच गळ्याच्या साईडने आपल्याला 42 साईजसाठी 4 इंच क्रॉसपट्टीचं माप घ्यायचं आहे आणि मुंड्याच्या साईडने आपल्याला 3.5 इंच आणि अगदी मधोमधही 3.5 इंच. मी परत एकदा सांगते, आपण गळ्याच्या साईडने क्रॉसपट्टी ही 4 इंच उंचीची घेतलेली आहे आणि मुंड्याच्या साईडने 3.5 इंच. नेहमी आपल्याला गळ्याच्या साईडने अर्धा इंच जास्त घ्यायची असते. इथे मी जी क्रॉसपट्टी आहे तिला हाताने आकार देऊन घेतलेला आहे. तुम्ही स्केलने देखील क्रॉस लाईन मारून घेऊ शकता. इथे आपली क्रॉसपट्टी तयार झालेली आहे. इथे आपण उंचीत अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे. तिथूनच आपल्याला हे 4 इंच मोजायचं आहे. आता आपण कटोरीसाठी 2 इंचावरती टिक करून घेऊयात. आपल्याला इथं नेहमी 2 इंचावरती टिक करून घ्यायचं असतं. 2.5 इंचावरती जर आपण टिक केलं तर आपल्या आर्महोलला चुन्या पडू शकतात आणि कटोरीलाही चुन्या पडू शकतात. म्हणून आपल्याला 2 इंचावरती टिक करायचं आहे. आता आपण क्रॉसपट्टीचा निम्मा काढूयात. बघू शकतात क्रॉसपट्टी तुम्ही 11.5 आणि 1 लाईन जी आहे ती वरती येत आहे. मी जिथं फिंगर ठेवलेलं आहे बघा. आपण आता तिचं निम्म काढूयात. या पद्धतीने आपल्याला टेप फोल्ड करायचं आहे आणि तिथं टिक करून घ्यायचं आहे. हा आहे आपला क्रॉसपट्टीचा निम्म. तुम्ही असंही मोजून घेऊ शकतात. इथे आपला निम्म आलेला आहे 5.5 इंच. म्हणजेच आपली जी छोटी कटोरी होणार आहे ती 5.5 इंचची होणार आहे. आपल्याला 42 साईजसाठी जे कटोरीचं माप आहे, छोट्या कटोरीचं माप ते 5.5 इंच घ्यायचं आहे. तुम्ही या पद्धतीने निम्म काढूनही टिक करून घेऊ शकता. मी इथे क्रॉसपट्टीचा निम्म केलेला आहे. ते निम्म आलेलं आहे 5.5 इंच आणि मी 5.5 इंचवरती टिक करून कटोरीला आकार देऊन घेत आहे. मी कटोरीचा आकारही तुम्हाला डार्क करून दाखवते. गळाही मी डार्क करून दाखवते आणि कटोरीही डार्क करून दाखवते. या पद्धतीने तुम्ही कटोरीचं जर माप घेतलं तुमची कटोरी नक्कीच चांगली बसेल आणि संपूर्ण ब्लाऊजही छान बसेल. इथे आपण हे 2 इंचच घेतलेलं आहे. मी परत तुम्हाला मोजून दाखवते. बघू शकता तुम्ही 2 इंच आपलं हे माप आलेलं आहे. शक्यतो हे आपलं माप 2च इंच आलं पाहिजे. त्यापेक्षा जर जास्त असेल तर आपल्या आर्महोलला नक्कीच चुन्या पडू शकतात. इथे आपण जे शोल्डर घेतलेलं आहे ते 5.5 इंच, गळा रुंदी 2.5 इंच. हे आपण जे कटोरीचं माप घेतलेलं होतं ते 2 इंच. इथून आपण क्रॉसपट्टीचा निम्म करून 5.5 इंचवरती टिक केलेली आहे आणि कटोरीला आकार देऊन घेतलेला आहे. म्हणजेच आपली 42 साईजची छोटी कटोरी जी आहे ती 5.5 इंचची आहे.
मी याआधी 28 साईजपासून ते 40 साईजपर्यंत छोट्या कटोरीपासून मोठी कटोरी कशी वाढवायची त्याचा व्हिडिओ देखील शेअर केलेला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। इथे आपली क्रॉसपट्टी कट झालेली आहे। आता आपण जो मुंड्याचा साईडचा भाग आहे तो कट करून घ्या। त्याआधी मी साईडला जो एक्स्ट्राचा पेपर आहे तो कट करून घेत आहे। इथून आपल्याला आतला भाग कट करायचा आहे। पाठीमागचा भाग आपला कट झालेला आहे। आपल्याला आकार देऊन घेण्यासाठी हा पाठीमागचा भाग टिक करायचा असतो, मगच आपल्याला पुढचा आकार हा द्यायचा असतो। म्हणजे जो आतला आकार आहे तो आपल्याला पाठीमागचा भाग टिक करूनच देऊन घ्यायचा असतो। आता आपण गळा कट करून घेऊयात। मी इथे जे गळ्याच्या साईडला उतार दिलेला आहे तोही टिक करून घेतलेला आहे आणि कट करून घेत आहे। पुढचा गळा तुम्ही कमी जास्त करू शकतात। तुमच्या ब्लाऊजवरून माप घेऊन तुम्ही पुढचा गळ्याचा आकार देऊन घेऊ शकतात आणि उंचीही तुम्ही तुमच्या ब्लाऊजच्या गळ्यावरून मोजून घेऊ शकतात। फक्त आपल्याला तयार ब्लाऊजचा जो गळा मोजतो त्यात आपल्याला अर्धा इंचही वाढवून घ्यायचं असतं। ते आपण अर्धा इंच का वाढवतो? आपण शोल्डर पट्टी जेव्हा जॉईन करतो दोघं भागाची त्यावेळेला अर्धा इंच ही शिलाई मार्जिनमध्ये जातं, त्यासाठी आपल्याला अर्धा इंच गळ्याच्या उंचीमध्ये वाढवून घ्यायचं असतं। इथे आपली छोटी कटोरी कट करून तयार झालेली आहे। हा मुंड्याचा भागही आपला तयार झालेला आहे आणि क्रॉसपट्टी ही आपली तयार झालेली आहे। आता आपण छोटी कटोरीवरून मोठी कटोरी कशी तयार करायची ते बघूयात। मी इथे एक पेपर घेतलेला आहे। आता आपण ही छोटी कटोरी ठेवूयात आणि टिक करून घेऊयात। मी इथे छोटी कटोरी ठेवून मोठी कटोरी कशी तयार करायची ते दाखवत आहे। इथे आपल्याला अशी छोटी कटोरी ठेवायची आहे आणि सेम पद्धतीने आपल्याला टिक करून घ्यायचं आहे। जशी आपली छोटी कटोरी आहे तशीच आपल्याला ह्या पेपरवरती टिक करायची आहे। नंतर आपण यात मापे वाढवणार आहोत। कटोरीमध्ये कुठे किती इंच वाढवायचं ते मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे। इथे मी कटोरीला टिक करून घेतलेला आहे। सेम पद्धतीने आपल्याला छोट्या कटोरीवरून टिक करून घ्यायचं आहे। आता आपण मापे वाढवूयात। इथे आपण 1.5 इंचवरती टिक करून घेणार आहोत। जी ही साईज आहे तिथे आपल्याला 1.5 इंचवरती टिक करून घ्यायचं असतं। मी तुम्हाला दाखवते 1.5 इंचवरती टिक केलेलंही। इथे आपण 1.5 इंचवरती टिक करून घेऊयात। मी इथे पेन चेंज केलेला आहे लक्षात येण्यासाठी। 1.5 इंचवरती तिथे आपण टिक केलेला आहे। इथे अर्धा इंच, इथे आपलं 1 इंच। मी कुठे कुठे किती इंच टिक केलं तेही मी दाखवणार आहे। इथून आपल्याला 1-1.5 इंचवरती टिक करायचं आहे। आता आपण जिथे जिथे टिक केलं आहे तिथे कटोरीला आकार देऊन घेऊयात। मी इथे आधी लाईन मारून घेत आहे। जिथे आपण अर्धा इंच आणि 1.5 इंचवरती टिक केलेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला लाईन मारून घ्यायची आहे। इथे आपल्याला गळ्यातही अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे। इथेही आपण 1.5 इंचावरती आकार देऊन घेऊयात। जे आपण टिक करून घेतलेलं आहे 1.5 इंचवरती मी इथे आकार दिलेला आहे। इथे 1 इंचावरती। आता आपण जिथे 1.5 इंचवरती पॉईंट ठेवलेला आहे तिथून आपल्याला हलका गोलासा आकार द्यायचा आहे। 1.5 इंचवरती आपण पॉईंट का करून घेत असतो? तिथून आपल्याला हलका आकार वाढवायचा असतो। कटोरीचा आकार वाढवण्यासाठी आपल्याला 1.5 इंचच्या खाली आकार वाढवून घ्यायचा असतो। वरच्या साईडने आपण बिलकुल आकार वाढवून घेत नाही। या पद्धतीने मी इथे आकार वाढवून घेतलेला आहे। बघू शकता मी कुठून आकार वाढवलेला आहे। मी त्यासाठी पेन चेंज केलेला आहे। लवकर लक्षात येईल। हे जे 1.5 इंच आहे तिथून खाली आपल्याला हा आकार वाढवून घ्यायचा असतो। लहान कटोरीवरून आपल्याला मोठी कटोरी ही तयार करायची असते। आता आपण याचा निम्म काढूयात। आधी आपल्याला हे मोजून घ्यायचं आहे। 8.5 इंच आलेला आहे। 8.5चे आपल्याला निम्म करायचं आहे। 8.5चा निम्मा आहे 4.25 इंच। तुम्ही या पद्धतीने टेपही फोल्ड करून घेऊ शकतात आणि अशी टिक करून घेऊ शकतात। मी तुम्हाला मोजूनही दाखवते। इथे आपण जिथं पॉईंट करून घेतलेला ते बरोबर 4.25 इंच आलेला आहे। बघू शकता तुम्ही मी निम्मावरती कशा पद्धतीने टिक करून घेतलेला आहे। आता आपण जिथे टिक करून घेतलेला आहे तिथून खाली 2 इंचवरती टिक करून घेऊयात। 2 इंचवरती आपण टिक केलेला आहे।
आता आपण लाईन मारून घेऊयात। आपल्याला इथे क्रॉस लाईन मारायची असते। मी याआधी कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग 28 साईजपासून तर 40 साईजपर्यंत अपलोड केलेली आहे आणि त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। इथे आपण छोट्या साईजवरून मोठी साईजची कटोरी कशी तयार करायची ते बघितलेलं आहे आणि ही कटोरी आपण 42 साईजची बनवलेली आहे। मी तुम्हाला लिहून दाखवते। इथे आपण अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे। लिहिल्यामुळे लवकर लक्षात येतं। इथून 1.5 इंच, इथेही आपण 1.5 इंच लिहून घेऊयात। 1.5 इंच आपण इथे वाढवून घेतलेला आहे। 1 इंच इथेही मी तुम्हाला लिहून दाखवते। इथे आपण 1 इंच वाढवलेला आहे आणि इथून 1.5 इंच वरून आपल्याला आकार द्यायचा आहे। आकार देताना आपल्याला 1.5 इंच सोडायचा आहे आणि तिथून पुढे आपल्याला आकार द्यायचा असतो। इथून 1.5 इंच आहे, तिथून आपल्याला थोडा थोडा आकार हा द्यायचा असतो। इथून आपण याचा निम्मा 4.25 इंच घेतलेला आहे आणि तिथून आपण 2 इंचवरती टिक करून आकार देऊन घेतलेला आहे। हे आहे 2 इंचची टिक। मी तुम्हाला लिहूनही देते। इथेही मी 2 इंच लिहून घेतलेला आहे। छोट्या कटोरीमध्ये आपण कुठे किती इंच वाढवले ते मी लिहून दिलेलं आहे आणि सर्वांच्या लक्षात येईल या पद्धतीने मी इथे छोट्या कटोरीवरून मोठी कटोरी कशी वाढवायची ते सांगितलेलं आहे। आता आपण ही 42 साईजची कटोरी कट करून घेऊयात। या पद्धतीने कटोरी कट केल्यामुळे आपली कटोरी अगदी परफेक्ट अशी बसते। आपला हा कटोरीचा गोल राऊंड आहे तोही अगदी व्यवस्थित आला पाहिजे। आपण इथे जर कटोरीचा आकार व्यवस्थित घेतला तर आपली कटोरी अगदी व्यवस्थित बसते। इथे मी या साईडनेही कट करून घेत आहे। या साईडने आपण कटोरी कट करून घेऊयात। आता आपण गळा कट करून घेऊयात। एकाच साईजचं पेपर कटिंगवरून अनेक साईजचे पेपर कटिंग कशी कट करायचे त्याचा व्हिडिओही मी शेअर केलेला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। इथे आपण कटोरी कट केलेली आहे। इथं आपण लिहून घेऊयात। ही आहे 42 साईजची कटोरी। इथे आपण 42 साईजच्या छोट्या कटोरीवरून मोठी कटोरी कशी कट करायची ते अगदी परफेक्ट असं बघितलेलं आहे। आता आपण पाठीमागचा भाग बघूयात। हा आहे आपला पाठीमागचा भाग। पाठीमागच्या भागावरती मी अगदी डिटेलमध्ये लिहिलेलं आहे कुठे किती इंच घेतलेला आहे। हा आपला कटोरी जॉईन करायचा भाग म्हणजेच मुंड्याचा भाग। ही आहे आपली कटोरी जी आपण वाढवून घेतली आहे ती। इथे आपण जो मुंड्याचा भाग आहे तिथे कटोरी लावून बघितलेली आहे आणि आपली कटोरी अगदी परफेक्ट अशी बसलेली आहे। कुठेही कमी नाही किंवा जास्त नाही, गळाही व्यवस्थित आलेला आहे। आता आपण जे अर्धा इंच उंचीमध्ये पुढच्या साईडला वाढवून घेतलेलं आहे ते इथे टीप येते। जेव्हा आपण क्रॉसपट्टी लावतो तिथे आपली टीप येते, ते अर्धा इंच ते टीपमध्ये जातं। म्हणजेच आपण जी शिलाई घेतो क्रॉसपट्टी लावताना त्या शिलाईमध्ये हे अर्धा इंच जातं, म्हणून आपल्याला पुढच्या साईडला अर्धा इंच हे एक्स्ट्रा घ्यायचं असतं। हा झाला आपला 42 साईजचा पेपर कटिंगचा व्हिडिओ। आज आपण 42 साईजचा कटोरी ब्लाऊजचा पेपर कटिंगचा व्हिडिओ अगदी सोप्या पद्धतीने बनवलेला आहे। आता आपण कटोरीचे टक्स बघूयात। इथे आपला जो एक्स्ट्राचा पेपर असतो तो कट करून घ्यायचा आहे। या पद्धतीने फोल्ड करून मी इथे जी टक्सची रुंदी आहे ती 1.5 इंच घेत असते। आपल्याला टक्सची रुंदी ही 1.25 इंच ते 1.5 इंच घ्यायची असते, पण 1.5 इंच ही अगदी परफेक्ट अशी टक्स रुंदी आहे। बघू शकता 1.5 इंच मी इथे घेतलेली आहे आणि इथे आपल्याला 2.5 ते 2.25 इंच घ्यायची असते। इथे आपली जी टक्सची उंची आहे ती 2.25 इंच आहे। मी तुम्हाला कटोरी ही दाखवते। बघू शकता अगदी परफेक्ट अशी आपली कटोरी दिसत आहे। इथे मी तुम्हाला 42 साईजची कटोरी ही दाखवलेली आहे। इथे आपला 42 साईजचा कटोरी ब्लाऊजचा पेपर कटिंगचा व्हिडिओ पूर्ण झालेला आहे। तुम्हाला जर आमचा 42 साईजचा पेपर कटिंगचा व्हिडिओ जर आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लास या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका
आणि त्याचबरोबर बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजेच मी जे नवीन व्हिडिओज अपलोड करेल त्यांची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील.